हा ताई श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. मी नवीनच आहे सेवेत. तरी अ 4 वर्ष झाली. आवाज अच्छा. माझा जरा बसलाय आज. बरं, बरं. काही हरकत नाही. अनुभव शेअर करायचा आहे का? हा अनुभव शेअर करायचा होता मला. हां, हां, हां. मी आता गेल्या महिन्यात अक्कलकोटला गेले होते. अच्छा. हां, हां. मला कुठून बोलता काही अक्कलकोटला सांगायचंय? नाही नाही ताई काही नाही, मी सांगेन माझी खूप मोठी स्टोरी नंतर सांगेन ताई मी. बरं, बरं, बरं. काही हरकत नाही. हां. आता शॉर्ट अनुभव सांगते फक्त मी. हां, 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 हां. तर मी 108 पारायणाचा संकल्प केला होता. अच्छा. हां. तर मग ते 108. मी नंतर जाणार होते. मी संकल्प केला होता ज्याच्यासाठी. हां, हां, ते झाल्यानंतर जाणार होते. हां, पण हां. आता ही वाईट परिस्थिती निर्माण व्हायला लागली ना. हां. म्हटलं नंतर आपण माहित नाही आता जाऊ न जाऊ काही सांगू शकत नाही ना पुढचं. बरं, बरं. हां, 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 हे हां. युद्ध हे ते काय सांगू शकतो ना हो, पुढचं हो, आपण. हो, हो, हो. मग काय माझ्या मनाने म्हणजे ठरवलं की आपण आता जाऊया म्हटलं. हं. आणि त्या गॅसच्या प्रॉब्लेममुळं गाड्या पण मिळत नाही ना भाड्याने आता. हो, 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 हो. आणि बसने जाण्यासारखी माझी जरा परिस्थिती नाही, माहित थोडंसं आजारी असते थोडंसं. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां, हां. आपण म्हटलं काही हरकत नाही, जाऊया आपण. जायला हं. काही हरकत आहे म्हटलं, झाला त्रास तरी आपण इतर वेळी पण गोळ्या खातोच म्हटलं, खाता येतील मेडिसिन मला चालूच असतात पेन किलर सारख्या. अच्छा. हां, हां. अ, बापरे! तर मग एवढा? नंतर म्हणजे काय प्रॉब्लेम हा आहे तुम्हाला? आहे, मी सांगेन पुढच्या बरं, बरं. अनुभवामध्ये सांगेन. माझी बरं. खूप मोठी स्टोरी ताई, मी सांगेन तुम्हाला बरं, नंतर. बरं, बरं. हां, हां. आणि मग ते मी सकाळी मग 15-20 दिवसापूर्वीच माझा मुलगा जाऊन आला होता तिकडं. हां, हां, त्याच्यामुळे हां. त्याची काही इच्छा नव्हती. पण मी एकटी पण नाही ना, खूप लांब आहे. आमच्यापासून खूप लांब आहे. 150 पावणे 200 किलोमीटर आहे. अरे बापरे! हां, हां. हां, मग त्याला म्हटलं चल. तर मग सकाळी आता घरातलं आवरल्याशिवाय पण निघता येत नाही ना सगळं. हो, हो, हो. तोपर्यंत 7 वाजले. मग मी मुलाला उठवलं, म्हटलं नको, म्हटलं आता उशीर झालाय, आपण उद्या जाऊ. नाही हां, हां. म्हटलं आज सुट्टी म्हटलं आपण आजच जाऊ, झाला तर उशीर झाला म्हटलं. हां, असा पण हां. वेळ लागणार आहे म्हटलं, तसा पण वेळ लागणार आहे म्हटलं. हां, 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 हां. ठीक आहे म्हटला. मग त्याला उठवलं, त्यानं त्याचंही आवरलं. आम्हाला हं. घरातनं निघोस्तोवर 7:30 वाजले मग. अरे बापरे! हां. मग इथून इथून 7-8 किलोमीटर गाडीवर, तिथून दुसरी बस, तिथून दुसरी, अशा 2-3 बस बदलायच्या होत्या. हां, हां, हां. पण आम्ही गेलो की लगेच मला म्हणजे पहिल्या स्टॉपला गेलं की तिथं टू हं. व्हीलर लावली. तिथं लगेच स्टॉपला गाडी मिळाली ताई. अरे वाह! हां, हां. आणि तिथून गेलो दुसऱ्या स्टॉपला की तिथून पण मला लगेच डायरेक्ट सोलापूर बस मिळाली. अरे वाह! आणि हं. तिथून उतरलो की लगेच मग तिथं त्या अक्कलकोट बस चालूच असतात सारख्या. अच्छा. हां, हां, हां. पण बस म्हणजे इतकी गर्दी, भयंकर गर्दी होती ना ताई, हां. चढताच येत नव्हतं एकतर. अजिबात हं. चढता येत नव्हतं ताई अरे त्याच्यामध्ये. बापरे! हां, हां, हां. मग माझा मुलगा म्हणायला लागला, म्हणला, "मम्मी, आपण हं. थोड्या वेळाने जाऊ." माझ्या मनात काय एकच भीती, की नंतर जर बस नाही लवकर आली तर आपण नाही ना वेळेत पोहोचणार. हां. ते उशीर पण होईल आहे. आपल्याला नंतर हो, मग. हो. मग ठीक आहे म्हणलं, जाऊ दे ही बस. नंतर दुसरी बस आली ताई. हां. मग त्या दुसऱ्या बस म्हणजे तिथं 10-10 मिनिटाला बस येतात अक्कलकोट, सोलापूरमध्ये. अच्छा. हो, येतात. आता बरोबर. खूप सोय झाली म्हणजे पहिल्यासारखं नाही. हो, 10-10 हो. मिनिटाला अक्कलकोट. पण ताई खूप गर्दी आणि सुट्टीचा दिवस होता ना तो. हां, 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 हां. त्याच्यामुळं मग दुसऱ्या बसमध्ये माझा मुलगा कसा तरी चढला. मला काही चढता आलं नाही लवकर. हां, हां. मग तो मुलगा चढला, मला काही चढायलाही नाही. हं. आणि मग पाठीमागून एक बाबांनी आवाज दिला, की "अक्कलकोट बस आली, अक्कलकोट बस आली." अय्या! मग हां. आणि मी मागं वळून पाहिलं तर खरंच त्या बाबांनी आवाज दिला. मी हं. मग दुसऱ्या बायकांना म्हटलं, "हे बघा चला दुसरी अक्कलकोट बस आली." ते बाबा म्हणतायत, "चला हं. आपण जाऊया तिकडं." मग हां. मी माझ्या मुलाला खिडकीतनं आवाज, पुढच्या बाजूला तो ड्रायव्हरच्या पुढच्या बाजूला चढला होता. हां, 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 हां. आणि मग त्याला मी हात केला, म्हटलं, "चल दुसरी बस आली." काय म्हणला, "मम्मी आता चढलोय मी." पण हां. म्हटलं, "मला नाही चढता येणार आणि जागा पण नाही मिळणार." म्हटलं. हां, मग हां. त्याच्या हातात पिशवी होती. हां. अं, त्या पिशवीमध्ये डबा होता खूप मोठा. त्यात मी स्वामींना 108 लाडू करून घेतले होते. बापरे! मी घरीच केले होते. मला आई नाही होते, गं! पण मी बघा. केले होते ते. हां. तशीच मी पिशवी घेतली त्याच्याकडनं ती.
हां, हां. आणि मग मी मग ती बस शोधत गेली मी. अजून बस प्लॅटफॉर्मला लागायच्या आधी त्या बसकडे मी पळते मग. हां, 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 हां. मग त्यांना मी हात करते, थांबा मला चढायचंय. मग पण ते काही थांबले नाही. ते प्लॅटफॉर्मला बस लावली त्यांनी आणि हां. नंतर त्या बाबांकडे पाहिलं, बाबाच नाही दिसले मला ताई ते. अय्या! मी बघा. इकडं-तिकडं शोधलं जरा त्यांना, हां, पण ते हां. नाहीच दिसले मला. म्हटलं म्हटलं स्वामीच कदाचित तुम्हाला स्वामींनी फक्त आपल्याला हां. सांगितलं असेल, म्हटलं कदाचित बस आली, हं. तू या बसमध्ये चढ, तुला चढता येत नाही तर. हो, हो, मग मी हो. पटकन त्या बस जवळ गेले. बस प्लॅटफॉर्मला लागल्या. परत मग माझा मुलगा पण मला शोधत आला लगेच हां, हां. आणि मग आम्ही त्या बसमध्ये चढलो ताई. अरे मग वाह! त्यात आमचा एक अर्धा पाऊण तास गेला ना, सहज अर्धा तास गेला हो, आमचा मग. हो, हो, हो. आम्ही 11ला उतरलेलो, जवळ-जवळ 11:30 झाले आम्हाला तिथेच मग. बापरे! हां. मग सोलापूरपासून जवळ-जवळ 40-45 किलोमीटर अक्कलकोट आहे ताई. हो, हो. मग बरोबर. बसलो बसमध्ये. मला एकच माझ्या डोक्यात सतत, की आपल्याला आरती सापडावी. आपण एवढ्या लांबून चाललोय, हो. आरती सापडावी आपल्याला. मला असं सतत वाटायचं बरं का. मी असा स्वामींचा धावा चालू केला ना ताई, हां. सतत मला स्वामी काहीतरी होऊ द्या, आरतीला थोडा वेळ लागू द्या, मला आरती सापडू द्या. आई असं गं! मी मग सतत स्वामींना म्हणायचे मी ताई. आणि आई. मग अर्ध्यावर बस गेली. तर हां. ताई मला इतकं अष्टगंधाचा सुगंध आला ना बसमध्ये. खूप हो. छान सुगंध आला मला. अरे वाह! मी हां. म्हटलं कदाचित आपल्याला काहीतरी सापडेल असं मला वाटायला लागलं. हां, आणि हां. ताई मला अशी सवय आहे, की मी बसमध्ये बसले ना, हं. मला कंटिन्यू झोपायची सवय आहे. म्हणजे डोळे झाकून हां. थोडा वेळ झोपते आणि नंतर असं गप्प बसून राहायची सवय आहे मला. अच्छा. हां, हां, हां. मला शांत बसलेलं म्हणजे ती सवय आहे मला पहिल्यापासून. अच्छा. हां, पण हां. मला ताई मी डोळे पण झाकले नाही. मला इथून तिथून 150 पावणे 200 किलोमीटरचा प्रवास ताई मला कसलीही झोप आली नाही. बापरे! बघा. नाही झोप आली. मग नंतर आम्ही अक्कलकोटला पाऊण तास लागला जवळ-जवळ आम्हाला पोहोचायला. तिथं बघा 12 हां. वाजून 10 मिनिटं वगैरे सव्वा 12 एक साधारण वाजले असतील. हां, हां. मग नंतर तिथं उतरलो, तर ते आता काही तर तिथे काम चालू आहे बघा अक्कलकोटला रस्त्याचं वगैरे. हां, हां, तर हां. आधी पूर्वी बस जरा त्या मंदिराच्या जवळच थांबायच्या बरं का ताई. हो, हो, हो. पण आता ते जरा खूप लांब थांबतायत. ते लांब आहे. काहीतरी साधारण एक तिथून एक 10 मिनिटं तर लागत असतील मला वाटतं बघा रिक्षाने. हो ना. हो. मग तिथे लगेच रिक्षा लागलेल्याच असतात. हां. चला ह्याला जायचंय, स्वामींकडे जायचंय म्हणून. बरोबर. मग हां. ठीक आहे मग आलो आम्ही एका रिक्षात बसलो. हां, 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 त्या हां. रिक्षात त्या भरती व्हायची वेळ. त्यांची ती कसं हीच असती ना सगळ्यांची. घाई असते. बरोबर. हां. हां. मग ती रिक्षाची भरती होणार त्यातनं उतरलो. आम्ही परत दुसऱ्या रिक्षात बसलो. ती म्हणजे गडबड पुढे जायची गडबड ना. हां, हो, मग हो. त्यातनं उतरलो दुसऱ्या रिक्षात बसलो आणि हां. मग गेलो 10 मिनिटात पोहोचलो तिथं उतरलो ताई. मग आतमध्ये गेले. आमच्या हातात माझ्या मुलाच्या हातात तो डबा लाडूचा एक तर ओझं. आई गं! हां. हां. आणि मग नंतर आम्ही आतमध्ये गेलो. इतकी हं. नव्हती बरं का गर्दी ताई. आतमध्ये पट गेलो, चप्पल ठेवली. मला काही प्रसाद तर घ्यायचा नव्हता ना. अ, बरोबर. नारळ, खडीसाखर घेतलं मी आणि हार. कारण मी प्रसाद तर नेलाच होता घरनं. हो, हो, हो. हं. मग आतमध्ये गेलो तर आम्ही जायच्या अगोदर ते दर्शन बंद केलं थोडा वेळ. म्हणजे आरती असेल कदाचित चालू. हां, 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 हां. आम्ही आतल्या बाजूला गेलं की ते सोडायला लागले दर्शनाला लोकांना. अच्छा. हां. आणि आता काही सिस्टीम केली ताई तिथं. हां. जेंट्सला एक लाईन केली दुसरी आणि लेडीजला आतल्या बाजूनी जेंट्सला दुसरी लाईन केली. कारण ते अच्छा. खूप धक्काबुक्की होती ताई तिथं म्हणजे दर्शनाची सोय जरा असं हो. म्हणू नये देवाच्या दरबारात ताई. पण हां. थोडीशी सोय तिथल्या लोकांनी करायला हवी जरा व्यवस्थित दर्शन लोकांना मिळायला हवं ताई. हां, हां, हां. मग तो मुलगा त्याच्या हातातला डबा मग मी आता तो लांब जाणार माझ्यापासून आणि हो. जेंट्सला थोडं लांबून दर्शनात आहे आणि अच्छा. लेडीजला आतल्या बाजूला सोडतायत म्हणजे आता मला माहित नाही त्या दिवशी होतं का नवीन चालू झालंय. हां, आम्ही हां. आधी गेल्या वर्षी गेलते त्यावेळी नव्हतं तसं. पण हां. आता मी गेले तर असं होतं. मग अच्छा. आता एवढ्या लांबून स्वामींपर्यंत प्रसाद कसा पोहोचणार ना मुलाच्या हातून. बरोबर, बरोबर. हां. हं. मुलाला म्हटलं, "दे माझ्याकडे डबा तू." माझी एवढी कपॅसिटी नाही एवढा 2 किलो लाडूचा डबा म्हणजे मला हां. झेपणार नाही. माझी अवस्था आहे जरा तशी. बरोबर, बरोबर. पण नको म्हणलं. नाही अरे म्हटलं, "मग नैवेद्य कसं देणार ना मी?" "असू दे," म्हटलं, "मी तसंच ॲडजस्ट करते." हां. ताई डबा मागच्या बाजूला जायचा, मी पुढच्या बाजूला. एवढी गर्दी ताई. आई गं! हां. भयंकर गर्दी. मग तसंच कसं तर पुढं-पुढं तिथं स्वामींच्या तिथं गेलो.
हां. आणि ते त्यांचा ती युनिफॉर्म घातलेली 2 खाकी कलर ड्रेसची त्यांची ती असली लोक माणसं असतात. तिथली. हां, हां, हां. मग मी काय ठरवलं म्हणले ह्या काकांच्या हातात आपण डबा द्यायचा म्हटलं त्या स्वामींना नैवेद्य ठेवा म्हणून. हां, हां, पण मी हां. त्या स्वामींच्या तिथं पोहोचणार तो ते काका पलीकडच्या बाजूला गेले. अगो बाई! हां. आता म्हणलं बाई काय करू मी काय म्हणलं आता नैवेद्य तर कसा म्हणलं हे करायचा ना. हां, हां, हां. तर मग तोपर्यंत ते काही काही लोकांना ते आतून दर्शन देतात ताई. मागच्या बाजूने हे करतात, आतल्या बाजूला सोडतात ते. का मग बरं? तो एक काय माहिती आता ताई आमच्या समोर 2-3 जणांना तसं केलं त्यांनी. अच्छा. हां, हां. मग तिथं मग तो भैय्या आला एक तिथं आणि त्याची ती मिसेस होती कोण होती मला काही कल्पना नाही. ती हां, थोडी एका साईडला आणि हा माझ्याकडच्या बाजूला आला. तर हां. मग मी त्या डब्याचं थोडंसं टोपण उघडलं आणि ते काय मला काढता येईना. ती शेजारची बाई म्हणली, "अहो पिशवी खाली करा जरा ताई तुम्ही." हां, मी हां, काय हां. केलं ताई ती पिशवी खाली केली. असा हां. डबा 2 हातांनी उचलला. त्या भैय्याला भैय्या म्हटलं, "माझा एवढा स्वामींना नैवेद्य दाखव रे" म्हटलं. हां, हां, मग हां. त्यांनी माझ्याकडे बघितलं, घेतला बरं का ताई तो डबा स्वामींच्या समोर ठेवला. हां, त्याला हां. म्हणलं, "भैय्या हं. त्यातले 5 लाडू काढ तू आणि स्वामींपुढे ठेव" म्हणलं. अच्छा. हां. त्यांनी तसंच केलं ताई. हां. स्वामींपुढं ते लाडू ठेवले मी म्हणलं, "स्वामींना एवढ्या गर्दीत म्हटलं माझा नैवेद्य स्वीकार करायचा आहे. हां, करा हां. म्हटलं. माहीत नाही मला तुमच्यापर्यंत पोहोचतो नसतो, पण मी एवढ्या कष्टानं तुमच्यासाठी माझी इच्छा होती म्हणून करून आणले." हां. मला तर आरती नाहीच मिळाली. आरती माझ्या आधीच संपली होती. हां, मग हां. त्यांनी ते केलं. मग तसंच मी थोडा वेळ तिथं डोळे झाकून दर्शन केलं, डोकं टेकवलं ताई हां, आणि हां. इकडं बाहेर पुढच्या बाजूनी बाहेर पडतात ना ताई. हां, हां. तर मग पुढच्या बाजूनी बाहेर पडायला लागले. तर हं. ती आरती केलेलं ताट होतं ना ताई, हां, हां. त्याच्यामध्ये ते निरंजन अजून तेवत होतं ताई. बापरे! आणि तो पूर्ण कापूस झालेला होता. त्याच्यात कसलंही तेल नव्हतं ताई. आई गं! बाप अजिबात तेल नव्हतं आणि ते काका ताट हातात धरून उभारले होते. ते प्रत्येकाला म्हणायचे, "घ्या आरती, घ्या आरती." आई मग मी गं! पटकन आरती घेतली ताई आणि हां. मग म्हटलं, "काका ही प्रसाद घ्या तुम्हाला." तर हां, मी हां. त्यांच्या हातात ते माझ्या पण एवढं डोक्यात येई नाही की हां, हां, म्हटलं, हां. "काका हातात हातात" म्हणले, "हातात नको माझ्या ह्या ताटात ठेवा प्रसाद तुम्ही." अच्छा. ताई म्या ताटात तो प्रसाद ठेवला लाडूचा. एकच लाडू ठेवला मी, हां, पण हां. त्या ताटात प्रसाद ठेवला. हां, हां. मला इतकं छान वाटलं ना ताई. समाधान म्हटलं हा झालं. समाधान. म्हणलं स्वामींना ज्या ताटाने आरती केलेली आहे, त्याच हां. ताटात आपला प्रसाद पोहोचला. याचा अर्थ आपले हो. लाडू पोच स्वामींपर्यंत पोहोचले. मला इतका आनंद झाला ना ताई, खूप अरे आनंद वाह! झाला. मग खरोखरच आम्ही तुमच्या बाहेर बाहेर इच्छा पडलो पूर्ण तसंच होणार सगळ्या ताई. हो ना आणि सांगते की मग बाहेर पडलो. मग आता 100 लाडू 108 लाडू वाटायचे होते ताई मला तिथं. बरोबर. हां. मग मी प्रत्येकाला लाडू द्यायची. "हे धरा प्रसाद, हे धरा." ताई एवढी लोकं म्हणजे प्रसाद पटकन घ्यायची अहो सगळी लोकं ताई हो प्रसाद. ना? पण त्या प्रसाद वाटायच्या घाईत म्हणजे तिथं एक 5 मिनिटं बसावं हे म्हणजे माझ्या डोक्यात नाही आलं. आलं हां. होतं पण म्हणलं मुलगा वैतागतोय का काय मम्मी आपल्याला पुढं जायचंय अजून उशीर होईल. हो, खूप लांब हो. आहे हो आमच्यापासून. पण बरोबर. नाही बसले. मला खंत वाटली बरं का. हां. आपण नाही बसलो तिथं म्हणून. हां, हां, पण हां, हां. तसंच मग प्रसाद सगळे 108 लाडू 10 थोडे जास्त नेलते मी 110 लाडू नेलते. मग हां, हां. 5-6 लाडू माझ्या स्टाफला पण द्यायसाठी ते लाडू परत आणले मी थोडे त्यातले. हां, 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 आणि हां. 7-8च ठेवले त्याच्यात आणि बाकीचे सगळे लाडू मी तिथल्या लोकांना वाटले. पटकन लोकं प्रसाद घ्यायचे ताई. अरे मग वाह! आम्ही असं वाटत बाहेर आलो हां, आणि हां. मग मी कधीच तिथं तो प्रसाद घेतला नव्हता. हां, 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 हां. ते अन्नछत्र मंडळाने ना ताई. हो, 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 माझ्या हो. मुलांनी 15-20 दिवसापूर्वी गेलता त्यावेळी त्यांनी तिथे घेतला होता प्रसाद. म्हणलं मम्मी अच्छा. चल जाऊ प्रसाद. 1-1:30 वाजला बघा तोपर्यंत. बापरे! हां. आणि मग म्हटलं चल घेऊया प्रसाद. म्हटलं ठीक आहे. हां. तिथं पण मग खूप ताई भयंकर गर्दी प्रसादाला हो, ताई. हो, हो, हो. मग त्यांनी आमच्या गावच्या एका लोकाला एक जणाला फोन केला हां. आणि त्या त्या लोकांकडे जिथून अपंग व्यक्तींना, दिव्यांग व्यक्तींना आत सोडतात बघा. अच्छा. त्या हां. लोकांच्या तिथे गेला आणि त्यांना फोन दिला. म्हटलं अशी-अशी व्यक्ती बोलती. तर हां. मग ते आम्हाला म्हटले, "जावा तुम्ही आतमध्ये मग." अच्छा. हां, हां. मग त्यांनी आम्हाला आत सोडलं ताई तिथून आणि हं. गेलो की डायरेक्ट आतल्या लाईनला घुसलो ना आम्ही. एवढं 1-2 किलोमीटर लाईनमध्ये नाही जावं लागलं आम्हाला बरोबर, मग. बरोबर, बरोबर. आणि हां. माझी तेवढी कपॅसिटी पण नाही ताई. मी नाही. चालू शकत नाही जास्त. अरे बापरे! हां, हां, हां. हां. आणि मग गेलो डायरेक्ट आतल्या इथं ताई इतकं सुंदर आहे ना ताई आतमध्ये मी पहिल्यांदाच पाहिलं ते. हां, छान खूप आहे एकदम सुंदर आहे तिथे. ताई. कधी जरी गेलं ना, हां. तिथं ते प्रसाद घ्यावा ताई. खरंच प्रसाद हो, घ्यावा. आम्ही घेतल्याशिवाय येतच नाही ताई आम्ही. आणि ते आतमध्ये पण इतकं खूप सुंदर आहे ना,
काय हं. ते दत्तमूर्ती, ते स्वामींचे फोटो, स्वामींच्या पादुका ताई आणि हो. ते जन्मजय राजे त्यांचे ते फोटो, हो, ते हो. ते लता मंगेशकर, परत ते रामदेव बाबा, खूप सगळे फोटो हो, ताई हो, आतमध्ये मी हो. बारकाईनं सगळं बघत होते. खूप हां. प्रसन्न वाटलं ताई मला, खूप प्रसन्न वाटलं अहो. समाधान झालं तुमचं. समाधान झालं. मग प्रसाद घेतला, बाहेर आलो ताई. मग हां. बाहेर आलो स्टँडकडं, बाहेर आलो की रिक्षात बसलो. रिक्षा मिळाली लगेचच. हां, हां. स्टँडवर आलो ताई आणि आम्हाला येताना डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट न बदलायची गाडी मिळाली आम्हाला ताई. अरे वाह! अक्कलकोट ते माझ्या त्या स्टॉप तिथून माझं गाव आहे 7-8 किलोमीटर. हां, गावाचं हां. नाव सांगितलं तर लक्षात येईल ना लगेचच. हां, हां, हां. मग बरोबर. नका तिथून काय सांगू. आम्ही तिथं टू व्हीलर ठेवली होती. अच्छा. मग हां. ताई म्हणजे मला जास्त कुठं येताना उतरावं पण लागलं नाही आणि काहीच नाही. अरे आम्ही म्हणजे वाह! डायरेक्ट आरामात एकदम बस मिळाली. आरामात तिथपर्यंत पोहोचलो ताई. अरे वाह! किती आणि छान. संध्याकाळी तर 7:30 ला घरी पण आलो आम्ही. वाह! मस्त. हां ना. हां, किती खूप छान छान झालं वाटलं ताई. तुमचं. हो, म्हणजे हो. स्वामींपर्यंत माझा नैवेद्य पोहोचला पोहोचला, आणि मला ती पोहोचला. आरती मिळाली ना, मला ह्याचं खूप समाधान वाटलं हां, ताई. म्हणजे त्यासाठी तुम्हाला जे टेन्शन होतं, ते हां, झालं टेन्शन होतं. तुमचं. हां. ते बरं. मिळालं मला. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला ताई. होईल तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील ताई. आता बघू तेच मागं पण मी एक म्हटलं, छोटासा की अनुभव माझी होता माझा. मुलगी मी झाली ना, मी मागं पण असं एकदा इथे फोन खूप केलता, म्हणजे पण लिटरली माझी आणि तुमची मी वेळ बसत प्रॉपर नाही. त्याच्यामुळे 7 महिने तुम्ही जॉब कदाचित केला हां, उचलला हां. नसेल. हां. मला जेव्हा आणि वेळ 7 मिळेल तेव्हा मी महिन्यानंतर मग सेमिस्टर करते. पण तर संपले हां. आमच्याकडे मग ते मी माझी इलेक्शन आई होतं वगैरे सासू म्हणायला फेब्रुवारीमध्ये लागले, की बघा. "ठीक आहे, आता अच्छा, तू ब्रेक अच्छा. घे." हां, हां, हां. हां, आणि तर ब्रेक मग मला घेतला इलेक्शन आणि ड्युटी काही त्यानंतर कॅन्सल 9 पण नाही महिने होत आपली प्रॉपर ताई. जॉब सगळं बरोबर, बरोबर. केलं. मी हां, पण स्वामींचं मी सारामृत स्वामींना वगैरे म्हटलं, "ठीक वाचायचे आहे," म्हणलं, "मी आणि मला करेन असं कधी इलेक्शन ड्युटी. कंटाळाच नाही हं, पण आला. हं. मला ड्युटी कधी मला असं म्हणायचे, द्या, "तू की माझ्याच प्रेग्नंट आहेस, गावाच्या वाटते जवळ का द्या, तुला? म्हणजे माझी निवांत घरी राहा." जायची सोय होईल," म्हणजे म्हणून. खूप बरोबर. बाळ ते पण फार उत्साही मोठं असेल टेन्शनचं तुमचं काम खूप असतं. बघा खूप हां ना, ऐकलं म्हणजे आणि असेल. थोडंसं माझे खूप शारीरिक जास्त प्रॉब्लेम ऍक्टिव्ह म्हणजे असल्यामुळे मला लिटरली आता थोडंसं ना नको ती मला वाटतं. 1 मिनिटं झोपायला बसू वगैरे देत नाही. प्रॉब्लेम पण ना येतो मला हो, मग. म्हणजे हो, तिच्या हो, वयाची हो, मुलं हो. आहेत ना मग त्यांच्यापेक्षा तर तिची ताई प्रत्येक ह्याच्या माणसं अगोदर रात्री इलेक्शन 4:30 पुढे. ड्युटीला मला हां ना? शेजारच्या म्हणजे गावात लिटरली ड्युटी येत ती होती. 2 महिन्याची पण हो. या होती ना, 2 इलेक्शन महिन्याची असताना ती ड्युटीला मला कॉन्शियस ताई होती. माझ्याच अरे गावात बापरे! ड्युटी आणि आली ती मला. 10 आई महिन्याची असताना ती गं! चालायला किती लागली. स्वामींची कृपा आहे अय्या! बघा. हां, 9 महिन्यात हां, चालतात मग तर मुलं. त्यावेळी 9 पण ते मी 10 मनालाच पण ते म्हटलं नाही खूप फोन लागला म्हटलं म्हणजे स्वामी प्रत्येक मनालाच मी गोष्ट किंवा अनुभव शेअर आपण जे केला म्हटलं सांगतो ते खूप छान ज्यावेळी ताईंना ऐकणं. फोन म्हणजे लागेल अरे मला आता वाह! त्यावेळी पण वाटतं, की ती म्हटलं बघ ताई बोलते शेअर म्हणजे करता ती येईल. बोलायचा आणि आता प्रयत्न करते परत किंवा आपण आमच्याकडे सांगतो आता ते पण कळतं इलेक्शन तिला. लागलं होतं हां. गेल्या 8-10 आणि आता तिला रिझल्ट ना पण लागला बघा स्वामी त्याचा काल. समर्थ पण बरोबर, कळतं. बरोबर. हां, मला हां. म्हणते, "जय त्या जय, पण जय जय" त्यावेळी करते पण म्हणजे मला ताई स्वामींचा आणि फोटो इलेक्शन ड्युटी दिसला आली. की. आणि ना बापरे! मुलांना वाढवताना हां, ते कधीच त्यांना ते म्हणले नाही ओरडायचं कॅन्सल नाही. कर. ठीक आहे म्हणलं त्यांना जा ताई हो. नाही गेले. हा शब्द तर मग आदल्या त्यांना हां. ते पॉझिटिव्हली जे आता काही ह्यावेळी त्यांनी करायचंय वेगळी ना, हो, सिस्टीम की हो. राबवली होती असं ताई. केलं की हं, असं हं. होईल असं कशी सांगायचं. ते म्हणजे? पण आपले हे करू ते नको पेट्या असं नाही घ्यायला कधी वगैरे तिथं बोलायचं. तालुक्याच्या हां. ठिकाणी आणि नव्हते अजून एक बोलवत ते. माझ्या लक्षात हं, आलं, हं, हं. की तर माझं डायरेक्ट पहिलं आपल्याला जिथं पहिलं झालं ना, केंद्र तेव्हा मी मिळाले ना 11 ते गुरुवार हां, केले. तिथेच त्यानंतर मी काय जायच्या. ठरवलं, तिथं की मग उद्यापन रात्री करायचं मला होतं त्या ना. हां, मग हां. झोनल साहेबांचा रात्री मी 10 एका वाजता ठिकाणी फोन बघितलं, आला की आपण मला. जोडपं हां, वगैरे हां. म्हटले जेवायला घालू असं-असं शकतो. म्हटले त्याचा तुम्हाला सन्मान इलेक्शन करायचा, ड्युटी आली. जेवायला हां, घालायचं आणि ह्या मग हां. ठिकाणी चालायचं. तुम्ही मग मी पोहोचा. काय केलं, तसं यावेळी म्हटलं नवीनच होतो सर ना, मग म्हटलं मी हां. साहित्य आमचे एक घ्यायला नाही पाहुणे आहेत म्हटले त्यांना साहित्य बोलवलं. नाही हां. की तुम्ही आम्ही या साहित्य वगैरे असं. आणणार मग आहे ठीक आहे तुम्ही बोलले ते डायरेक्ट त्या पण येते. ठिकाणी पोहोचा. बरं आहे आणि मी तेवढं कॉलेजमध्ये तरी. गेले हां, हां, हां. आणि म्हटलं ठीक आहे गुरुवारी सर आता म्हटलं करायचं आहे. म्हटलं सर मग मला त्यानंतर म्हटलं त्यांचा थोडासा मला प्रॉब्लेम गुरुवारी आहे असा सकाळी असा 10 वाजता तर फोन आला, नाही का की ड्युटी कॅन्सल होणार पिरियड्स तर झालेत. ते मग म्हटले मला मी आलं बघतो टेन्शन, म्हटले की आता बोलून बोलवलंय त्यांच्याशी मी अच्छा. झाले आणि आता तर मी दुसरं म्हटले मी नाही करतो कोणाला म्हटले सांगणार मी, कारण हां, कोणाच हां. पण ओळखीचं तुम्ही नाही या ना म्हटले असं. हो, इथं. आणि बरोबर. अच्छा. अचानक हां. कोणाला मग नाही सांगू त्यांनी जे शकत आपण. टायमिंग मग मी दिलं तर मला मम्मीला त्या फोन केला, टायमिंगला की मी त्या असं-असं दुसऱ्या झालंय. गावात मग गेले माझे ताई पप्पा तिथं कधीच बोलणार नंतर नाहीत ते अशा साहेब गोष्टींना. तर आले ते ते मला बोलले, की म्हटले त्यांचे एक मित्र आहेत, ताई तुम्ही तीच आहेत जावा आणि ते माझ्या बिनधास्त घरी ओळखीचे आहेत. मॅडम म्हणजे तुम्ही लहानपणापासून. मग बरं त्यांचं नाव ठीक आहे माझ्या डोक्यात म्हणलं आलं नव्हतं. पण मग मला काय मी भीती म्हटलं ताई ठीक आहे, मी कारण त्यांना फोन सरकारी करते आणि ड्युटी नाही त्यांच्या केलं मुलीला मी प्रॉब्लेम फोन पण केला, येतात कारण ती ना हो माझी नंतर मैत्रीणच आहे. हो, हां, हां. तिला खरंय. इतका आश्चर्य झालं, की स्वामींचं पण मी उद्यापन आलं त्यांना तेव्हा मला म्हटलं ठीक आहे बोलवतेस सर आणि मी तुला आले तर ना आता काहीतरी इथलं मान काम पूर्ण मिळतोय त्यांना, करते की म्हटलं म्हणजे एवढी आणि बरोबर. मोठी मी गोष्ट जाते आहे तर असं. ते मला मग म्हटले ती जावा तिचे ताई आई-वडील त्यांनी वगैरे आले माझ्या बदल्यात आणि दुसरा माझं एक कसं व्यक्ती होतं, घेऊन आले तिथं की काम करायला जेव्हा मला अरे जॉब वाह! लागला तेव्हा मी थोडंसं लांबच हां, होतो. पण मी हां. माझी नंतर ड्युटी आम्ही माझं मी थोडं काम म्हणजे केले माझं जॉइन मी म्हणजे नाही का 1 प्रामाणिकपणानं महिना आम्ही ते हां. म्हटले इंटिमेशन होते दिलं मला घरी ओनरला जावा वगैरे. पण मग ते मला नाही ते आम्हाला 1
योग्य वाटलं म्हणले अपडाऊन कशाला करायला उगीच म्हणलं हम्म. मग मी आपण इथवर सकाळी आलोय 8ला निघायचे हो. तर तर करावं रात्री म्हटलं 8 वाजता काम आणि यायचे दुसऱ्या दिवशी पण एवढा मला वेळ म्हणले होता. तुम्हाला ज्यावेळी हा यायचंय त्यावेळी या मग माझं म्हणले. असं की अरे मी वा सकाळी लवकर उठून हा पूजा मग वगैरे पण मी करून गेले घेतली, ताई आरती वेळेत केली, तिथं 7ला सगळं पोहोचले झालं. मी बरोबर. स्वामींचं वा सगळं वा करून वा झालं.
हा हं. थोडंसं नंतर दिवसभर मला काम असं इकडं झालं तिकडं की करू आता लागितलं. परत स्वयंपाक संध्याकाळी करायचा आहे. घरी 5-6 मुक्कामाला आले. लोकांचा आदल्या दिवशी स्वयंपाक पण मी एकटीनं करणं घरी म्हणजे युद्ध मुक्कामाला होणार आले कधी. मग. हा, हा. बरं हां. झालं. तेवढं पण तरी सोय स्वामींनी अशी झाली. शक्ती दिली ना पण मला, इतकी मी छान म्हणजे सगळं लोक केलं भेटतात म्हणजे बघा लिटरली ना 2 म्हणजे भाज्या, चपाती, छोट्या छोट्या भात, गोष्टी जरी आमटी आपण सगळं केलेलं स्वामींना आणि हो, सांगितल्या तर आणि हो, स्वामी हो. ऐकतात पण आपलं आणि ते. मी अगदी, सकाळी अगदी. माझ्या हे मनात होतं की मात्र स्वामींना तुम्ही पुरण खरंय. आवडतं ना, तर पुरण हा तरी पाहिजे. आणि मग ताई मी तुमचे ठरवलेलं मी की हे आपल्याला स्वामी पोळी ओमच्या नाही आहे ना जमली ना, जवळ 2 तर वर्ष पुरण झालं तरी ऐकते ॲटलीस्ट ताई ठेवू मी. आपण. म्हणजे अच्छा, तेवढं अच्छा. आता मला स्वामी पूर्वी समजून मी घेतील आपल्याला. अगोदरपासून गॉड होती किती स्वामी गॉड. सेवेत पण नंतर हां, माझी मग मी स्टोरी पुरण सांगेन मी सकाळी तुम्हाला. पहाटे हो, उठून चालेल, घातलं अजून पुरण. जास्त पुरण सेवा का करून वाढली ठेवलं काय आणि हां. फ्रीजमध्ये म्हणजे ठेवून 108 दिलं, की आता संकल्प संध्याकाळी केलता नैवेद्याला पारायणाचा. ठेव. माहित नाही मग मला ते झालं होईल पुरण न वगैरे होईल. झालं, बाकीचं हां. पण येऊन मला केलं. मग ते मी आले 9 म्हटलं होतं वाजता स्वामींना हां. जेवायला झाल्यानंतर आणि माझ्या पारायण मनात पण एक करीन चाललेलं, आणि अरे मला झाल्यानंतर हे दर्शनाला पण करायचं जाईल. ते बेसनचे पण अरे लाडू मी वाह! काय विचार अरे आणि केला ते ते बापरे. मला पुढचं कुणी करायलाच पाहिलंय जमले एवढं. नाहीत कारण की वेळच बरोबर, नाही मिळाला बरोबर. तसा. कारण बरोबर. दिवसभर म्हणून हो. जॉब म्हटलं हे आत्ताच ते पारायण पण आणि पूर्ण केली ताई मी. इव्हन असं मला की 4 मी महिने कधी लागले केले पण 108 नव्हते कारण पारायण कधी पूर्ण करायची करायला. सवय बापरे! नव्हती नाही, की अगदी हां, बेसनचे मी लाडू रोज वगैरे संध्याकाळी झालं मग पण मी पारायण मला मम्मीला सकाळी विचारून पण केलं म्हटलं कसं तुम्ही. करायचं किंवा काय. हो तिने केलं. मला सांगितलं मला की सकाळी काय नाही वेळ करायचं. मी मी म्हटलं पण कमीत कमी ड्युटीला 5 असल्यामुळं. तरी लाडू माझ्या पण मी हातचे देईल संध्याकाळी स्वामींना. रोज एक पारायण करायचे बापरे. ताई. कमाल काही आहे अडचण तुमची. आली तेवढा पुरतं पण 4-5 मी दिवस अरे केले वाह! करते. 9च अरे ते वाह! आणि हां, जमलंच नाही मला. नंतर मी रोज एक नाही पण मायंड पारायण माझं एवढ्या चाललेलं. लहान मी वयामध्ये जवळ बघा एवढं त्रिपुरारी करताय. पौर्णिमा असते हो. ना ताई, छोटी गोष्ट हो, 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 नाहीये हो. ही. त्या दिवशी मी हो चालू आणि केलतं. मग आत्ता झालं ते माझं झालं चैत्र आणि माझं चाललेलं पौर्णिमेला स्वामी समजून पारायण घ्या हां पूर्ण आता झाले म्हणजे बघा पुढच्या 108. आठवड्यात मी तुम्हाला अरे करून वाह! देईन. आई असं मी गं. छान. मस्त, सांगतेय. पुढच्या मस्त. गुरुवारी मी तुम्हाला शेअर नक्की करते. देईन. छान. असं मी म्हटलं हो, स्वामींना हो. आणि ताई. लिटरली श्री स्वामी विश्वास स्वामी बसणार समर्थ. नाही जे लोकं आले